सन 1720 पाटूरच्या चकमकीत पहिला विजय मिळवून पेशवा बाजीरावाचं नाव दख्खनभर गाजायला लागलं होतं। पण ही फक्त एक सुरुवात होती। त्याला ठाऊक होतं हा विजय जितका मोठा दिसतोय त्यापेक्षा कितीतरी मोठ्या युद्धांना पुढच्या येणाऱ्या काळात सामोरे जावे लागणार आहे। निजाम अजूनही त्याचा पराभव विसरलेला नव्हता व दुसऱ्या बाजूला मुघल बादशहाची सत्ता अजूनही नावापुरती का होईना पण उभी होती आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार करायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार होतं। दरबारातल्या बैठकीत बाजीराव ठामपणे म्हणाला, आपण मुघलांसारखी मोठमोठी सैन्य मोठमोठ्या फौजा जमवायच्या नाहीत। मोठ्या फौजेची ताकद म्हणजे तोफा आणि हत्ती, पण आपली ताकद वेग आणि छापामार धडाक। शत्रूला रणभूमी ठरवू द्यायची नाही, रणभूमी ही आपणच आपल्याला हवी ती ठरवायची। त्यावेळी शाहू महाराजांनाही जाणवलं की हा तरुण पेशवा फक्त युद्ध करायलाच नाही तर विचार करायलाही शिकला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेला गनिमी कावा तोच बाजीरावाने नव्या पद्धतीने पुढे चालू ठेवला। मोठं सैन्य नकोत, निवडक 10-12 हजार चपळ घोडदळ पुरेसं। जड शस्त्र नकोत, फक्त तलवार भाला आणि ढाल पुरेशी। तोफा नकोत, कारण तोफा भारी पण संथ आणि वेगवान जलद सैन्याची हालचाल करण्यास अवघड। घोडा वेगवान आणि तोही वाऱ्यासारखा, आणि सर्वात महत्त्वाचं शत्रूला कधीच अंदाज बांधता येणार नाही अशी छापामार रणनीती। बाजीरावाचं तत्त्व स्पष्ट होतं, संख्या नाही वेगच आपलं खरं शस्त्र आहे। मराठा सैनिक दिवसभर 30-40 कोस धावायचे, एका दिवसात एकाच वेळी 3 वेगवेगळ्या बाजूंनी हल्ले करायचे आणि रात्रीपर्यंत शत्रूला कळायच्या आत ते गायब झालेले असायचे। शत्रू तोफ उभी करतोय तोवर मराठे हल्ला करून दिसेनासे व्हायचे। शत्रू पायदळ लावतो तोवर मराठे दुसऱ्या बाजूने हल्ला करायला घुसायचे। अचानक छावणीवर हल्ला, रसद जाळणं, विहिरी अडवणं, शत्रूच्या सैनिकांचं आणि जनावरांचं पाणी तोडणं, शत्रूचं सैन्याची दमछाक करून दाणादाण उडवून देणं, हेच होतं बाजीरावाचं खरं शस्त्र। एकदा बाजीरावाने आपल्या सरदारांना सांगितलं, आपण जर दिल्लीवर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवायचा विचार करत असू तर आधी निजाम आणि मुघल यांचा बंदोबस्त केला पाहिजे। त्यांची मोठमोठी फौज वाऱ्याच्या वेगाशी कधीच सामना करू शकत नाही। हा निर्णय धाडसी होता, कारण बाकी सगळे मोठ्या सैन्याचा विचार करत होते, पण बाजीराव फक्त वेगवान घोडदळावर अवलंबून होता आणि त्याच्यावरच त्याचा पूर्ण विश्वास होता। या रणनीतीने मराठा साम्राज्याचं युद्धतंत्र बदललं होतं। तोफा, हत्ती, जड रथ यांचं महत्त्व कमी झालं आणि वेगवान घोडदळ हा मराठ्यांचा युद्धतंत्राचा आत्मा ठरला। यामुळेच पुढे निजाम असो वा दिल्लीचा बादशहा, सगळे मराठ्यांच्या अचानक हल्ल्याने हादरून जायचे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या समाज चेतना या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।